नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या साथीने प्रिया खरी तन्वी नसल्याचं सत्य संपूर्ण सुभेदार कुटुंबियांसमोर तसेच किल्लेदार कुटुंबियांसमोर आणणार आणि प्रियाची हकलपट्टी करणार. सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता आपण पाहतो की इकडे सायली आणि अर्जुनने ठरवल्याप्रमाणे आता ते दोघंजण महिपत आणि साक्षीला असं भासवतात की ते दोघंसुद्धा त्या ठिकाणी आहेत जिथे ते फन फेस्ट सुरू आहे. पण आता बरोबर सायली आणि अर्जुन दोघंच जण तिकडनं सटकतात आणि थेट येतात महिपत शिखरेच्या घरी. आणि ते सुद्धा आता चैतन्याने त्यांना सांगितलेलं असतं की अर्जुन, सायली वहिनी, तुम्ही अजिबात इकडे तिकडे त्यांच्या घरात शोधाशोध करायला वेळ वाया घालवू नका. सरळ तुम्ही त्या साक्षीच्या खोलीमध्ये जा, तुम्हाला जे हवंय ते सगळं तिथेच मिळेल. कारण तो महिपत शिखरे त्याच्या वस्तू का कुठेतरी लपवून ठेवतो, पण त्या साक्षी शिखरेला कोणावरच विश्वास नाही आहे. त्यामुळे ती तिच्या सगळ्या वस्तू का स्वतःजवळ स्वतःच्या खोलीत ठेवते. तुम्ही तिच्या खोलीतच डायरेक्ट जाऊन शोधायला सुरुवात करा. आय शुड बी गॅरंटेड की तुम्हाला तिच्या खोलीत नक्की ते लॉकेट सापडणार. आता चैतन्याने एवढ्या विश्वासाने सांगितलेलं असतं, त्यामुळे सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, आपल्याला चैतन्य भाऊजींनी जे सांगितलं आहे ना, आपण तसंच करूया. आपण पहिली साक्षीची खोलीच तपासूया. आपल्या हातात खूप वेळ आहे. जर आपल्याला तिथे काही नाहीच सापडलं तर मग आपण घरात दुसरीकडे शोधाशोध करू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग. आणि मग लगेचच आता सायली आणि अर्जुन हे दोघंही शोधाशोध करायला सुरुवात करतात. आता शोधाशोध करत असताना सायली अगदी जीवाच्या आकांताने शोधण्याचा प्रयत्न करत असते. कारण जर आता त्यांना ते लॉकेट सापडलं तर आणि तरच कोर्टात पुरावा म्हणून ते लॉकेट सादर करता येणार असतं. आणि पुरावा जर सादर केला की साक्षी खुनाच्या रात्री आश्रमात होती, तरच मधुभाऊ या सगळ्यातून सुटू शकणार असतात. त्यामुळे सायली आता ते लॉकेट शोधून काढते आणि अर्जुनच्या हाती लागतं. ते म्हणजे प्रियाचं लहानपणीचं गाठोडं. अर्जुन सायलीला ते गाठोडं दाखवतो आणि म्हणत असतो, हे सगळे हे तर तुमच्या आश्रमात होते ना? त्यावर सायली म्हणते, हो, हे गाठोडं तर आश्रमातलंच आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, आपण हे इथं खोलायला नको, आता वेळ नाही आहे आपल्या हातात, घरी जाऊन निवांत बघूया. मग आता सायली म्हणते, आपण मधुभाऊंना विचारूया, मधुभाऊ आपल्याला याच्याबद्दल व्यवस्थित सगळी माहिती देतील. मग सायली अर्जुन थेट येतात मधुभाऊंच्या खोलीत आणि मधुभाऊंना विचारत असतात की मधुभाऊ, हे गाठोडं कोणाचं आहे? मधुभाऊ ते गाठोडं उघडतात. त्यामध्ये प्रियाचा फोटो असतो. मधुभाऊ प्रियाच्या फोटोमागचं तिचं नाव वाचतात आणि सांगतात, हे गाठोडं प्रियाचं आहे. आणि मग प्रिया त्यांना ज्या दिवशी भेटली होती त्या दिवसाची तारीखसुद्धा त्या फोटोवरती लिहिलेली असते. मधुभाऊ ती तारीखसुद्धा सायली अर्जुनला दाखवतात. त्याचबरोबर तिच्यासोबत ज्या वस्तू का होत्या त्या सगळ्यासुद्धा दाखवतात. अर्जुन म्हणतो, पण तन्वी तर या दिवशी हरवलीच नव्हती. त्याबरोबर सायली म्हणते, काय? तुम्हाला काय माहिती हो? तुम्ही सुद्धा तेव्हा लहानच होतात ना? त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की मी लहान होतो, पण मी तन्वीपेक्षा मोठा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्या दिवशी माझा आणि तन्वीचा वाढदिवस होता. आम्हा दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असायचा आणि म्हणूनच प्रतिमा त्यांनी सिनियर तन्वीला घेऊन इकडे आमचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. आम्ही त्या दिवशी एकत्र केक कापला. त्यामुळे माझ्या ही गोष्ट व्यवस्थित लक्षात आहे की तन्वी या दिवशी हरवलेली नाही आहे, कारण त्या दिवशी माझा वाढदिवस असतो. त्या दिवशी तन्वी हरवलेली होती. त्याबरोबर आता मधुभाऊ म्हणतात, पण त्या दिवशी मला प्रिया भेटली नव्हती. कधी असतो तुमचा जावई बापू वाढदिवस? मग अर्जुन त्याची बर्थ डेट मधुभाऊंना सांगतो. त्याबरोबर मधुभाऊ म्हणतात की नाही, मला त्या दिवशी ही भेटलीच नव्हती. त्यानंतर आता लगेचच मधुभाऊंच्या लक्षात हेही नसतं की सायली त्या दिवशी त्यांना भेटली आहे. कारण मधुभाऊंच्याही ध्यानीमनीच नसतं की सायली ही सुद्धा खरी तन्वी असू शकते. ते म्हणत असतात, याचा अर्थ नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय जावई बापू, प्रिया आपल्याला फसवते सगळ्यांना, तुम्ही या सगळ्याची शहानिशा करून घ्यावी असं मला तरी वाटतं. म्हणजे मी तुमच्या आत्याच्या मुलीवरती संशय घेतोय असं मला नाही म्हणायचं, पण प्रिया ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायक नक्कीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकदा या सगळ्याची चौकशी करून बघा. मी तिला लहानपणापासून सांभाळून मोठं केलं, शिक्षण दिलं, खायला प्यायला घातलं, तिची प्रत्येक हवी नको ती सगळी गरज पूर्ण केली, पण तिने आज मला फसवताना देखील मागे पुढे पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे नक्कीच ती खोटं बोलू शकत असते असं मला वाटतं. आता अर्जुन बराच वेळ विचार करतो आणि त्याला सगळ्या गोष्टींची लिंक लागते. अर्जुन रविराज काका आणि प्रतिमा आत्याला घरी बोलवून घेतो.
प्रिया, मधुभाऊ, आई बाबा, पूर्ण आजी, अस्मिता सगळेच जण घरातले आता एकत्र आलेले असतात. आता सगळे अर्जुनला विचारतात की अर्जुन नेमकं काय झालंय, तू सगळ्यांना हे असं खाली अचानक का बरं बोलवून घेतलंय, काही महत्त्वाचं आहे का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, काही महत्त्वाचं नाही, खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आता लगेचच अर्जुन हा सगळ्यांना म्हणायला लागतो की तुमच्यासमोर ही जी मुलगी इतके दिवसांपासून तन्वी म्हणून वावरते ती जर खरी तन्वीच नाही आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्ही काय कराल? त्यावर सगळेच जण अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन हा काय पोरकटपणा लावलाय, उगाचच्या उगाच काही बाष्कळ बडबड करू नकोस. रविराज काकासुद्धा अर्जुनवरती चिडतात, अर्जुन मी तुला माफ केलं याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही बोलावं, मी तिच्यावरती रागवतो याचा अर्थ असा नाही होत की तू तिचा असा पद्धतीने फायदा घ्यावा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, ओके ओके, याचा अर्थ तुम्ही सगळेच खूप चिडाल बरोबर. त्याबरोबर सगळे म्हणतात, काय चाललंय अर्जुन तुझं? सायली म्हणते, अहो कशाला उगाच नको ते बोलताय, सरळ मुद्द्याला हात घाला ना तुम्ही. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणायला लागतो, अच्छा म्हणजे तुझी फूस आहे तर माझ्या भावाला हे सगळं करण्यामध्ये. अर्जुन म्हणतो, अश्विन भाषा नीट बोल, वहिनी आहे ती तुझी मोठी. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो की प्रिया कशी फसवी आहे. अर्जुन म्हणतो, सिनियर पूर्णाजी मला एक गोष्ट सांगा, तन्वी हरवली किती तारखेला होती? त्याबरोबर रविराज काका तन्वी हरवलेली तारीख सांगतात. अर्जुन म्हणतो, बरोबर, आणि हीच तारीख माझ्या आणि तन्वीच्या वाढदिवसाची तारीख होती बरोबर. त्यावर रविराज काका म्हणतात, त्याचा काय संबंध? अर्जुन म्हणतो, तेच सांगतो, हिला हिची जन्मतारीख विचारा खरी. त्याबरोबर आता मात्र प्रिया घाबरते, कारण खरी जन्मतारीख सांगितली तर गोंधळ होईल आणि त्या गाठोड्यात तिच्या खऱ्या जन्मतारखेचं आधार कार्ड असतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही सांगणार हिला विचारा नाही किती तारखेला हरवली होती. त्यावर प्रिया म्हणते, मी लहान होते तेव्हा, मला काय माहीत मी कधी हरवले. त्यावर अर्जुन म्हणतो, बरोबर तू लहान होतीस, पण काय आहे ना, मधुभाऊंनी सगळ्या मुलांची गाठोडी बनवून ठेवली होती, त्यांना कोण कोण कधी कधी सापडलं होतं ते त्यांनी लिहून ठेवलं होतं, जेणेकरून जर कधी त्या मुलांना शोधत त्यांचे खरे आईबाबा आले तर त्यांची ओळख पटवून देता यावी आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्द करता यावं. आणि त्याचाच फायदा आता आम्हाला झाला आहे, कारण आम्हाला तुझं लहान असतानाचं गाठोडं सापडलं आहे. पुढे आता अर्जुन म्हणत असतो, हे बघा हे गाठोडं, यामध्ये या मुलीचा खरा फोटो आहे आणि त्याचबरोबर ही लहान असताना हरवली होती त्यावेळेस हिच्या अंगावरती जे कपडे होते, हिच्या हातात ज्या वस्तू होत्या ते सगळं याच्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने एक कळकट्ट मळकट्ट फ्रॉक घातलेलं असतं, लाल रंगाचं ते असतं. आता अर्जुन म्हणत असतो, तन्वीचा त्या दिवशी वाढदिवस होता, तन्वी हे असं फ्रॉक त्या दिवशी का घालेल? आणि त्याहून महत्त्वाचं, प्रतिमा आत्याला कपड्यांची एवढी आवड होती, तिला मुलींची एवढी आवड होती, मग ती तन्वीसाठी हे इतकं वाईट फ्रॉक का खरेदी करेल? त्याबरोबर आता मात्र अर्जुनचं बोलणं सगळ्यांना पटत चाललेलं असतं आणि प्रियाचे मात्र 12 वाजत चाललेले असतात. अर्जुन म्हणत असतो, बरं तेही ठीक आहे, समजा साधं फ्रॉक होतं, प्रतिमा आत्याला आवडलं असेल आणि तिने खरेदी केलंही असेल, पण बरोबर वाढदिवसाच्याच दिवशी तन्वी एवढं हलकं फ्रॉक का घालेल हाही विचार करा. बरं तेही ठीक आहे, पण ही मुलगी त्या दिवशी हरवलेलीच नाही आहे, ही ज्या दिवशी हरवली आहे त्या दिवसाची तारीख ह्याच्यावरती लिहिलेली आहे मधुभाऊंनी. आता तुमचं काय म्हणणं आहे? त्याबरोबर सगळेजण तो फोटो, ती तारीख सगळं काही बघतात आणि आता सगळ्यांच्याच लक्षात ही गोष्ट आलेली असते की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर ती तन्वी असण्याचा फक्त बनाव करत आहे. तर आता नागोबा मात्र खूप जास्त घाबरलेला असतो, कारण नागोबाला वाटत असतं की आता जर या मुलीने माझं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तरी मधुभाऊ म्हणत असतात की ही मुलगी एक नंबरची फसवी आहेच, हे मला पहिल्यापासून माहीत होतंच, मी हिला हिच्या लहानपणापासून ओळखतोय, हिला कधीच दुसऱ्याचं चांगलं झालेलं, दुसऱ्याचं भलं झालेलं बघवत नाही, हिला कायम दुसऱ्याचं सगळं हवं असतं आणि त्याच हव्यासापोटी हिने हे सगळं ढोंग रचलं असणार, तुमच्या पैशाचं हिला आमिष आलं असणार, हिला लालच आली असतात. त्याबरोबर रविराज काका प्रियाच्या थोबाडीत मारतात एक सनसनवून आणि तिला म्हणत असतात, जर तुला पैसा हवा होता तर तू सरळ मागून घेतला असतास, तरी मदत म्हणून मी तुला देऊन टाकला असता, कारण कितीतरी लोकांना मी असे फुकट पैसे दान म्हणून दिलेले आहेत. तू माझ्या मुलीचं नाव वापरलंस, इतके दिवस तू मला फसवत राहिलीस, दिवस नाही तू 2 वर्ष मला फसवलंस, माझ्या भावनांचा खेळ केलास. तुला काय वाटतं बाप आणि मुलीचं नातं म्हणजे तू उगाचच्या उगाच मला फसवत आलीस, तू खूप चुकीचं वागली आहेस आणि यासाठी तुला मी माफी करणार नाही, तुला मी चांगलीच अद्दल घडवेन. त्याबरोबर इकडे सायलीसुद्धा म्हणत असते, प्रिया खोटारडेपणा आपण कितीही केला ना तरीसुद्धा एक ना एक दिवस तो सगळ्यांच्या समोर येतोच. खोट्यावर कितीही जरी आपण खऱ्याची परत चढवली तरी ती परतच असते, खरं ते कधी बनूच शकत नाही. जशी नकली दागिन्यांवर आपण सोन्याचं पाणी चढवून मुलांना देऊ शकतो, तरीही ते नकलीच राहतं आणि सोन्याचं ते सोन्याचंच राहतं ना, हा तोच प्रकार आता तुझ्या बाबतीत सुद्धा घडतोय.
पहिल्यापासून तुला खोटं बोलण्यात खूप रस असायचा. मी तुला कायम समजावलं की प्रिया खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस, कधीतरी या सगळ्यामध्ये तू खूप वाईट अडकशील, पण तू कधीच माझं ऐकलं नाहीस. तू कायम मला हेच सांगत आलीस की खोटं बोलल्यामुळेच सगळं चांगलं होतं. पण आज बघ, आज तुझ्याच खोटं बोलण्याचा तुला किती मोठा मोबदला चुकवावा लागतोय बघ. आणि आज तुला कोणीच माफ नाही करणार, कारण आज तुझ्या पापाचा घडा भरलाय. आजपर्यंत तुझे 99 पाप पूर्ण झाले होते, पण आज तुझं 100वावं पापसुद्धा त्या घड्यात पडलंय आणि त्यामुळे आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही. तुला आता तुझ्या पापांचं फळ मिळणार आणि आज ते तुला आम्ही सगळे मिळून देणार. आतापर्यंत तन्वी 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 म्हणून तू खूप चुका केल्यास आणि तू तन्वी आहेस म्हणून आईंनी आणि पूर्णाजींनी तुझ्या सगळ्या चुका दिसत असतानासुद्धा माफ केल्या, कारण 20 ते 22 वर्षांनंतर पूर्णाजींना त्यांची नात परत मिळाली होती आणि म्हणून त्यांनी तुझे लाड केले, त्यांनी तुझे अति नको तेवढे लाड केले आणि त्यामुळेच तू या गोष्टीचा फायदा घेतलास आणि शेफारलीस. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, पूर्णाजींनी जरी आता तुझे लाड केले असले तरी खरं कळाल्याच्या नंतर त्याच तुझं काय करतील ते आता तुलासुद्धा कळणार नाही. त्याबरोबर इथे मधुभाऊ म्हणत असतात की सत्य हे नेहमी पुढे येतच असतं. प्रिया, ज्याप्रमाणे आज तू खरी तन्वी नाहीस हे सगळ्यांच्या समोर आलंय, त्याचप्रमाणे एक दिवस सगळ्यांच्या समोर हे सत्यसुद्धा येईल की तू त्या साक्षी शिखरेच्या बाजूने जी कोर्टात साक्ष दिली आहेस, खोटं बोलली आहेस की मी तो खून करताना तू पाहिलंयस ते सुद्धा खोटं आहे, हे सुद्धा नक्की सिद्ध होईल आणि तुझा तो खोटारडेपणासुद्धा सगळ्यांच्या पुढ्यात येईल. तर इकडे प्रतिमा आत्या म्हणत असते, मला काहीच आठवत नाही आहे, माझी मुलगी कशी होती, ती कधी हरवली, काहीच नाही आठवत आहे. पण मी एक गोष्ट मनापासून सांगते, ज्या दिवशी तू मला माझी मुलगी म्हणून सापडलीस ना, त्या दिवशी मला तेवढा काळ का होईना पण माझ्या मुलगी सापडल्याचा आनंद झाला. पण नंतर मला हे कायम वाटत होतं की माझी मुलगी तू नाही आहेस, पण मला असं वाटत होतं की कदाचित मीच सगळ्या जुन्या गोष्टी विसरली आहे आणि कदाचित त्यामुळेच मला हे असं वाटतंय. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, तुला सोडणार नाही आहे मी, तू फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला म्हणजे माझ्या बायकोला मनस्ताप दिलेला आहेस. त्याचबरोबर माझ्या नसलेल्या मुलीचं तू नाव वापरलं आहेस, तिच्या खोट्या नावाने वावरले आहेस, त्यामुळे तुला आता मी अद्दल घडवणार. प्रिया आता रडायला लागते, सगळ्यांच्या समोर हातापाया पडायला लागते, सायलीसमोर हातपाय जोडायला लागते, म्हणायला लागते की सायली प्लीज असं नको करूस, मला घराच्या बाहेर नको काढूस. अगं जर मला घराबाहेर काढलंस तू तर मी कुठे जाऊ, तुमच्या सगळ्यांच्या शिवाय माझं आहे तरी कोण. अगं मी सुद्धा तुझ्यासारखीच तुझ्यासोबत अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली, आपण मैत्रिणी नाही तर बहिणींसारखे आहोत. सायली म्हणते, आज आठवते तुला हे सगळं प्रिया? अगं आश्रमात असताना कधी साधी काकाकाकूंच्या डायलिसिससाठी तू पैसे दिले नाहीस, घरातलं वाण सामान आणायला मदत केली नाहीस, घरातलं लाईट बिल भरायचं होतं, लाईट कापून गेली, तुझ्याकडे पैसे होते तरीसुद्धा तू लाईटला पैसे दिले नाहीस, घरातलं कधी पाणी बिल भरलं नाहीस, कधी एखादी लहान मुलांची वस्तू हवी असेल, शाळेची वही पेन, तर ते कधी साधं तू आणायला पैसे दिले नाहीस. आणि आज तुला आपलं नातं, आपल्यातली मैत्री, आपल्यातलं भावंडपण आठवतंय. अगं हे बोलताना जरा तरी लाज वाटू देत तुला प्रिया. आणि आज तू जरी माझी सख्खी बहीण असतेस ना तरीसुद्धा मी तुला माफ केलं नसतं, कारण आज तुझ्या समोर जी उभी आहे ना ती फक्त सायली मधुकर नाही तर सायली अर्जुन सुभेदारांची सून उभी आहे आणि तू माझ्या कुटुंबियांना त्रास दिलायस, त्यामुळे मी तुला सोडणार नाही. तुझी जागा आता या घरात नाही तर या घराबाहेर आहे. असं म्हणत सायली प्रियाच्या हाताला धरते आणि फरफटत प्रियाला फायनली घराच्या बाहेर काढून टाकते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, आता सगळ्या घरातल्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा तर आलेला आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे आणि त्यामुळे आता प्रियाला सगळ्यांनी घराच्या बाहेर सुद्धा काढून टाकलेलं आहे. मग आता नागराज आणि महिपत हे तरी प्रियाला आधार देतील की ते सुद्धा प्रियाला लाथ मारून हकलून टाकतील? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर ठरलं तर मग आणि महत्त्वाचं म्हणजे सायली अर्जुन तुम्हाला कसे वाटतात ते देखील सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आता इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आपण इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.